काय करू आज? काय समजत नाही. आज ना खूप कंटाळा आलाय मला. काहीही करण्याचा मूड नाहीये. पुस्तक वाचू का? नाही, नको. पुस्तक वाचायचं पण आज खूप कंटाळा आलाय. काय करू? कोणाला फोन करू का? असं कसं कोणाला डिस्टर्ब करणार? ते कामात असतील मग? नाही, नको. काय करायचं? आज खूप कंटाळा आलाय. काहीच करू नये असं वाटतंय. कसलाच मूड नाहीये काही करायचा. असं कधी तुमच्या बरोबर होतं का? की तुम्हाला असं कधीतरी होतं की आज काहीच करू नये, आज काही करण्याचा मूडच नाहीये, किंवा आज तुम्ही खूप लो फील करताय? जर तुमच्याबरोबर असं होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी आहे ज्यांना कधी कधी असं वाटतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही केल्यात तर तुमचा मूड एकदम चेंज होऊन जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 1 आवर मूड चेंजर, किंवा आपण त्याला मूड बूस्टर प्लॅन असं म्हणूया. या एका तासात काय काय आणि कसं कसं करायचं हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा, आणि आवडला तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आज माझा मूड नाहीये, मी खूप लो फील करते, किंवा निगेटिव्ह थॉट्सनी तुम्हाला अगदी ऑक्युपाय करून टाकलंय, तर अशा वेळी हा जो माझा 1 आवर, आपण ज्याला मूड क्रिएटर किंवा मूड चेंजर किंवा मूड बुस्टर प्लॅन म्हणूया, तो तुम्ही जरूर फॉलो करा. त्याच्यात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटतं तेव्हा सर्वप्रथम पहिली 5 मिनिटं तुमची जी काही स्मार्ट डिव्हाइसेस आहेत ती बंद करा. लॅपटॉप्स, मोबाईल्स, एक्सेट्रा, टीव्ही, व्हॉटएव्हर जे काही आहे ते बंद करा. सोशल मीडियामधून स्वतःला डिस्कनेक्ट करा. कारण हा सोशल मीडिया आहे ना, तोच खरा तर कळीचा नारद आहे. आपण इतरांचे स्टेटस बघतो, इतरांच्या पोस्ट बघतो, इतरांचे रील्स बघतो, आणि मग आपल्याला असं कुठे ना कुठेतरी थोडंसं जेलस, असं नाही मी म्हणणार, पण कुठेतरी आपल्याला असं वाटत होतं, अरे ती किती सुखी आहे, ती किती आनंदात आहे, इथे फिरते, तिथे जाते, हे करते, ते करते, शॉपिंग करते, आणि मग तिथून आपली निगेटिव्ह थॉट प्रोसेस सुरू होते. त्यामुळे पहिली 5 मिनिटं स्मार्ट डिव्हाइसेस पासून स्वतःला डिस्कनेक्ट करा. ही स्मार्ट डिव्हाइसेस तुम्ही बंद केली की त्यानंतरची पुढची 5 मिनिटं आपल्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या हॅपी मुमेंट्सचा विचार करा. त्या आठवा ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हसू आलं होतं, त्या पुन्हा रिक्रिएट करा, आणि तेच गोड हसू पुन्हा आपल्या चेहऱ्यावर येऊ द्या. हे करून झालं की पुढची 15 मिनिटं मस्तपैकी बाहेर फिरायला जा. ऍज अ नेचर वॉक घ्या. बघा, जशी जशी तुम्ही यातली एक एक गोष्ट करायला सुरुवात कराल, तुमचा जो सॅड मूड आहे किंवा तुम्ही जे लो फील करताय ते हळूहळू कसं चेंज व्हायला सुरुवात होईल. फिरून आलात की ग्रॅटिट्यूड लिहायला बसा. पुढची 5 मिनिटं ग्रॅटिट्यूड लिहायला बसा. जर तुम्ही ग्रॅटिट्यूड डायरी बनवली असेल तर त्यात लिहा. आजपर्यंत आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या सुखद गोष्टी घडल्या त्याबद्दल, त्या परमेश्वराचे, आणि त्या गोष्टी घडवून आणण्यासाठी ज्या ज्या व्यक्ती निमित्त ठरल्या त्या सगळ्यांचे आभार माना. आणि जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड डायरी लिहायला सुरुवात कराल ना, तुम्हाला आपोआपच कळेल की अरे, माझ्या आयुष्यात तर किती चांगल्या गोष्टी झाल्यात, आजपर्यंत किती गोष्टी मला माझ्या मनासारख्या मिळाल्या आहेत, आणि आज एक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडली व एक निर्णय माझ्या विरुद्ध गेला तर मला इतकं वाईट वाटतंय, किंवा मी इतकी मूड ऑफ करून बसलीय, किंवा मला लगेच लो फील होत आहे. आणि बघा, मग हळूहळू तुम्ही तुमच्या ब्रेनला ट्रेन करताय या सर्व गोष्टी करून पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी, आणि आयुष्यात आनंदी आणि समाधानी कसं राहायचं यासाठी. त्यानंतर पुढची 10 मिनिटं मस्तपैकी तुम्हाला जी आवडते ती एक्सरसाइज करा, योगासन करा, श्वसनाचे प्रकार करा,
आणि त्यामुळे ज्या वेळी तुमचं मन कशात लागत नाही, तुम्हाला काही करावंसं वाटत नाही, तेव्हा एक्सरसाइज जरूर करा. एक्सरसाइज केल्यानंतर 10 मिनिटं छानपैकी म्युझिक ऐका. तुमच्या आवडत्या जॉनरचं म्युझिक ऐका. ते भक्ती संगीत असेल, सुगम संगीत असेल, चित्रपटातील गाणी असतील किंवा तुमच्या आवडीची गाणी तुम्ही ऐका. यामुळे सुद्धा आपला मूड बदलायला सुरुवात होते. आणि हे सगळं झालं की उरलेल्या 10 मिनिटात छानपैकी मेडिटेशन करा. आणि या मेडिटेशन मध्ये विचार करा की गेल्या 50 मिनिटात मी काय काय गोष्टी केल्या आणि त्याचा माझ्यावर कसा पॉझिटिव्ह परिणाम झाला. ते करण्याआधी मी काय विचार करत होते, मी कसा विचार करत होते, मी कसे रिॲक्ट होत होते, माझं कुठे चुकलं होतं, या सगळ्याची कबुली स्वतःला द्या, जेणेकरून या चुका पुन्हा पुन्हा तुमच्याकडनं होणार नाही. आणि म्हणून हा 1 आवर मूड चेंजर किंवा मूड क्रिएटर प्लॅन अतिशय गरजेचा आहे. मी मागे एक व्हिडिओ बनवला होता डायव्हर्जन टेक्निक म्हणून, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. तो व्हिडिओ पण तुम्ही जरूर ऐका. या आता 1 तासाच्या प्लॅन मध्ये आपण जे काही करतो, इट्स नथिंग बट डायव्हर्जन ओनली. की कुठच्या एखाद्या घटनेमुळे किंवा कुठच्या एखाद्या निर्णयामुळे किंवा कोणी मला काही बोललं त्यामुळे मी फ्रस्ट्रेट झाले, मी खूप चिडचिड करते आणि त्याच चिडचिडीत मी पुढची कामं करते, हेच बॅगेज घेऊन मी पुढे चालले, तोच मूड मी पुढे कॅरी करते. त्यामुळे पुढची कामही नीट होत नाहीयेत, कुठे धड लक्ष लागत नाहीये, काय करायचं समजत नाहीये. तर अशा वेळी सुद्धा हा जो 1 आवर मूड चेंजर किंवा मूड क्रिएटर प्लॅन आपण ज्याला म्हणतो, तो तुम्ही करू शकता. हा एक मी तुम्हाला जस्ट एक तुमच्या समोर उदाहरण ठेवलं. आता या 1 तासात यातल्या काही गोष्टी तुम्ही बदलू शकता. जसं की काही जणांना जेवण केलं खूप बरं वाटतं, जेवण करा, एखादा त्यातलं स्किप करा, 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं. मी जे सांगितलंय त्यातली एखादी गोष्ट तुम्हाला जर करायची नसेल, त्या व्यतिरिक्त तुमच्या आवडीची तुम्हाला काही करायची असेल, जस्ट गो फॉर इट. या 1 आवर मूड चेंजरचं मूड क्रिएटर प्लॅनचं उद्दिष्ट काय आहे? आपण ज्या निगेटिव्ह थॉट्स मध्ये वाहत जातोय, तर ते कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा ते कट डाऊन करण्यासाठी हा मूड चेंजर प्लॅन आहे. सो हा प्लॅन तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा. आणि हे केल्यावर तुम्हाला काय फरक जाणवला हे नक्की आमच्याबरोबर शेअर करा. मला हे वाचायला नक्की आवडेल. तुम्ही आतापर्यंत माझा व्हिडिओ बघितलात म्हणजे तर तुम्हाला नक्की आवडलाय, तर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. त्यामुळे कमेंट जरूर करा. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी करू नका, काळजी घ्या आणि सतत हसत राहा. नमस्कार.